अडचणी असतील, सुखदुःख असतील, प्रत्येक वेळी एकमेकांसाठी धावून जाणार आहे. हे सर्वच खरं तर व्यक्तिमत्व, हे सर्वच मित्र. आणि आज आपण पाहतोय सारसोळे नगरीच्या माध्यमातून आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये कुक्षित गावातील या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांची, मान्यवरांची आपल्याला उपस्थिती लाभते. कारण जय गजानन कुक्षित संघ सध्या मैदानाच्या आत आहे. अनुप पाटील आणि आकाश सिंग ही आक्रमक अशी जोडी मैदानाच्या आत जय गजानन कुक्षित टीम कडनं. आणि बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर चंद्रकांत पाटील. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. 4 षटकांचा सामना आहे. नवसाती दिवा विपक्ष जय गजानन कुक्षित. लेट्स प्ले गेम ऑन. मॅचला आपण करूया सुरुवात. 5वा सामना आजच्या दिवसातील. पहिलाच बॉल फिरवला अनुप पाटीलने. बॉल चाललाय मिड विकेट सीमा पार. अनुप पाटीलने केलाय अगदी घणाघाती प्रहार आणि स्वॅग मध्ये केलंय स्वागत. ते चंद्रकांत पाटील यांचं. ठोकलाय हा षटकार. पहिल्याच बॉलवर आला षटकार. अनुप पाटीलने मात्र इरादे स्पष्ट केलेत की का आम्ही बॅटिंगचा निर्णय घेतलाय टॉस जिंकून. चंद्रकांत पाटील बघूया काय प्रत्युत्तर देतील या दुसऱ्या बॉलवर. आखो टप्प्याचा बॉल, कुठेतरी दिशा बरकटली आहे. पंच कुशल मडवी यांचा आम्हाला इशारा येतोय. ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर जाणारा बॉल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पाडत असताना धावसंख्या 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळेस थोडासा कमी गतीने टाकला होता बॉल. थोडासा उशिरा खेळले, उशिरा विचार बदलला. ऑन साइडला अगोदर प्रयत्न होता, त्यानंतर बॉल गेला अगदी तो मिडॉनच्या दरम्यान. स्वतः गोलंदाज पोहोचलेत. सिंगल प्राप्त केली आहे. धावसंख्येला पुढे नेत असताना 8 या धावसंख्येवर आकाश सिंग हा देखील एक विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून नेहमीच चर्चेतलं नाव. आणि कुक्षित संघासाठी नेहमीच भरीव कामगिरी त्याची देखील राहिली आहे. स्लोवर वन टाकला होता आणि सरळ विकेट किपरचा वेध घेतोय. सोडून दिला होता खरं तर आकाशने. आणि डॉट बॉलची सांगता. चांगली बॉलिंग चंद्रकांत पाटील यांची. थोडासा स्लॉट पासून बाहेर अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल ठेवत असताना यावेळेस थोडासा खाली राहिला आणि वन बाउन्स. अगोदरचा बॉल थोडासा उसरी घेऊन निघून गेला होता शरीरापासून दूर आणि हा थोडासा खाली राहिला. सिंगल प्राप्त करत असताना कुक्षित संघ. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. धावसंख्या 9. 9 फॉर नन, बिनबाद 9. हा बॉल सरळ सोडून दिलाय. लाईन लेंथ आज कुठेतरी चंद्रकांत पाटील यांची खराब पाहायला मिळते. कुठेतरी रुसले की काय त्यांच्यावर. थोडासा कंट्रोलचा अभाव, नियंत्रणाचा अभाव आपल्याला जाणवतोय. 10 धावा धावफलकावर. वेगवान बॉल पाठीमागच्या दिशेने लॅप शॉट आपल्याला पाहायला मिळत असताना गॅप शोधलाय. स्क्वेअर लेग आणि फाईन लेग मध्ये अगदी फाईन फटका. अनुप पाटील ठोकतोय चौकार. चौदा धावा आतापर्यंत आल्यात. अनुप पाटील पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर आता 5व्या बॉलवर चौकार. अंतिमचा बॉल अजूनही येणं बाकी. अनुप पाटील सध्या अगदी हार्ड हिटर अशी ही बॅटिंग साकारत असताना रनअप मध्ये काहीसा व्यत्यय आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट. सकाळच्या सत्रामध्ये मुसळधार वरुण राजा खरं तर बरसला. दुपारच्या सत्रापासून थोडासा शांत झालाय. आशा करूया की पावसाचं बरसणं होईल. मात्र तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये अनुप पाटील बरसत असताना या ओव्हर मधला हा दुसरा षटकार. ओव्हरची सुरुवात षटकाराने, ओव्हरचा शेवट षटकाराने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या जय गजानन कुक्षित बिनबाद 20 धावा.
जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो अनुप पाटील. मात्र दुसऱ्या बाजूला नवसाती दिवा. आता गोलंदाजांवर मात्र भरपूर दारोमदार असणार आहे, कारण आता समोरच्या टीमने मोमेंटम पकडलाय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा जर येत आहेत तर ही सरासरी ठेवली तर 4 ओव्हरमध्ये 80 धावा, 75 ते 80 धावा सहज बनवू शकतोय की काय हा संघ. इथे विकेट्स काढावे लागतील आणि डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. कुक्षे संघासाठी क्रीडांगण काही नवीन नाहीये, मी किंबहुना दुसरं घरचं ग्राउंड आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्याचा फायदा ते उचलणार हे निश्चित. दुसऱ्या बाजूला नवसाती दिवा. ईशांत मडवी विकेट काढून देईल का आपल्या टीमला, पहिला ब्रेक थ्रू मिळवून देईल का, पहिलं यश मिळवून देईल का. आकाश सिंग 2 बॉल तो खेळला आतापर्यंत, सिंगल त्याने काढली आहे. दुसऱ्या बाजूला अनुप पाटील चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळेस स्लोअर वन, त्याचबरोबर थोडीशी उसळी किंबहुना आपण पाहतोय. आतली कडा लागल्यानंतर अगदी बॉल गेला तो गली रिजन मध्ये. आकाशने त्याचं काम चोख केलंय, फक्त सिंगल काढली, जास्त काही करण्याचा प्रयत्न केला नाही, स्ट्राईक रोटेट केली. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अनुप पाटीलने चांगले फटके, चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट केलेत. सकाळपासून आपण पाहतोय अशाच पद्धतीने रणनीती राहिली आहे या क्रीडांगणावर सर्व खेळाडूंची. हो, यावेळेस बघा अगदी खोलात टाकला होता, अगदी बुंद्यावर गाव घालण्याचा प्रयत्न. यॉर्कर लाईनचा बॉल अगदी जवळून निघून गेला विकेट कीपर कडे. बॅट थोडीशी घासली क्रीडांगणाला, आवाजही प्रतिबिंबित झाला, मात्र आलाय तो डॉट बॉल. ईशांत मडवी 2 चेंडू चांगले हाताळलेत. आकाशसाठी आपण पाहिलं थोडासा उसळी घेणारा चेंडू, त्यानंतर हा अगदी खोलवट टप्प्याचा यॉर्कर लाईनचा चेंडू. यावेळेस बघा अगदी ब्लाइंडर फटका खेळलाय, बॉल मात्र हवे ते टायमिंग इतकं बेमिसाल होतं की रिझल्ट आपण पाहतोय अगदी सक्सेसफुल आलाय. बॉल सीमा पार, अनुप पाटील ठोकतोय षटकार. थँक्यू सो मच. स्कोर झालाय तो 27 रन्स. हो, स्लोवर ऑन बॉल टाकला होता, हलकीशी फ्लाइट दिली, चकवलं. अनुप पाटील थोडंस मिसजज केलं, बॉलला सोडून दिलं, असं वाटलं की वाईड लाईनच्या भरपूर बाहेरून चालल्या. मात्र कल्पक चतुर गोलंदाज ईशांत मडवी सहजासहजी अतिरिक्त धावा, अतिरिक्त चेंडू देणाऱ्यातला नाहीये. 4 बॉल मध्ये 2 बॉल डॉट टाकले, 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. यावेळेस मात्र फटका फसलाय, कॅचची संधी निर्माण झाली आहे. चांगला गुड कॅच आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठा धक्का जयगजना कुक्षे टीमला. सेट बॅट्समन आपण पाहतो अनुप पाटील बाद. आणि 27 या धावसंख्येवर खरं तर पहिला धक्का लागला तो जय गजानन कुक्षे टीमला. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 7 धावा आणि 1 विकेट अशा पद्धतीचा स्पेल राहिलाय तो ईशांत मडवीचा. एक इकॉनॉमिकल स्पेल आणि तशाच पद्धतीने इंडिया ओव्हरचा शेवट करण्याचा त्याचा प्रयत्न राहील. 27 रन्स, 27 धावा. सागर आलाय 3ऱ्या क्रमांकावर. वातली कडा लागली, विकेट कीपर आहेत मिस्टर रितेश, सहजासहजी बॉल सोडणार नाहीये आणि ओव्हरची झाली आहे सांगता. जबरदस्त स्पेल हाताळला ईशांत मडवीने. षटक संपलेलं आहे. 3 बॉल डॉट, 1 विकेट, 1 षटकार आणि 1 सिंगल या ओव्हर मध्ये. यस, वाईट बॉल नाही हाताळलाय. 2 ओव्हर नंतर 27 आणि 1 विकेट अशी सध्या परिस्थिती आपण पाहतोय जय गजानन कुक्षे टीमची असणार आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला त्यांनी आणि पहिल्या ओव्हरमध्ये सार्थकी लावला जिथे 20 धावा आल्या. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये ईशांत मडवीने मात्र अगदी गतिरोधक बनून तो उभा राहिला. स्पीड ब्रेकर खरं तर तो बनला या धावसंख्येच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर.
गावदेवी ऐरोली संघ आपण पाहिला या अगोदरच्या सामन्यामध्ये विजय त्याने प्राप्त केलाय आणि या संघामध्ये जिंकणारा संघ या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्यांच्या विरुद्ध खेळणारे पुढचा सामना दुसऱ्या फेरीतील फॉर्च्यून इव्हेंट्स आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर करत असताना आमचे पंच दत्ता मेहर सर, शशी मेहर सर, महेंद्र पाटील सर आणि सध्या कुशल जी मडवी आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. सामना हाय व्होल्टेज होणार आहे यामध्ये ती मात्र शंका नाही. याचे आपण ऑलमोस्ट सगळे जर सामने पाहिले ना उमेश सर तर हाय व्होल्टेजच झालेत. एखादा सामना सोडला की जो अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये एकतर्फी झाला आणि आता अगदी 3-4 चेंडू असेपर्यंत निकालाची खरं शाश्वती नव्हती. आकाश आपण पाहतोय, आकाश स्वरडे तिसऱ्या ओव्हरमध्ये सामना करतोय. आकाश सिंग पहिला बॉल बॅकफुटरनं कट करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू आहेत आणि मिसजज केलंय. थोडस मात्र 2 धावा पूर्ण होत असताना इकडे त्याच दरम्यान पावसाळी रबर बॉल क्रिकेट आपण पाहतोय. त्या ठिकाणी काही प्रमाणात झाडी क्रीडांगणावर अगदी गवताणी आपण पाहतोय जरूर हिरवी चादर नटली आणि बऱ्याच वेळेला चेंडूची गती कमी होते, चेंडूची दिशा बदलते अशा गोष्टींमुळे आणि त्यामुळे सामन्याला खरं तर रंगत येत असते. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. स्कोर शिफ्ट होतं 29 या आकड्यावर 29. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि लँड झालाय तो लॉंग ऑन सीमा पार. अगदी मनगळाचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय तो हवाई सफर. आकाश सिंग ठोकतो एक षटका. वर 8 धावा आल्यात आतापर्यंत. स्कोर झपाट्याने पुढे सरकतोय 35 या आकड्यावर. 35 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आकाश सिंग आता मात्र रौद्र रूप धारण करत असताना यावेळेस बघा चांगला बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, अगदी परफेक्ट यॉर्कर लाईनचा बॉल ड्राईव्ह केला समोरच्या दिशेला, मात्र फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, डॉट बॉल. चांगलं प्रत्युत्तर देत असताना आकाश सरडे आपल्याला पाहायला मिळतोय 9-7 दिवा टीम साठी. इथे थोडासा खरं तर प्लम करण्याचा प्रयत्न होता, मात्र डाव्या एसटीच्या अगदी जवळून बॉल निघून गेला. तो विकेट किपर रितेश यांच्या हातामध्ये. या टीमचे खरं तर कॅप्टन रितेश मडवी सध्या आपण पाहतोय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 36 आणि इथे बघा क्लीन बोल्ड होत आहेत की काय. यस, क्लीन बोल्ड झालेले आहेत इथं. खरं तर आकाश सिंग एक मोठा धक्का खरं तर लागत असताना पाहायला मिळतोय. कुक्षेट टीमला चांगल्या टच मध्ये ते होते, मात्र आता मात्र विकेट गमवावी लागते आणि यश मिळालं ते आकाश सरडेला. छत्तीस या धावा संख्येवर दुसरा धक्का लागलाय. आकाश सिंग बाद झालेत. आकाश सरडेचं चांगलं कमबॅक. विनोद पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आत. धावा संख्या आपण पाहतोय 36 या आकड्यावर 36. आज भरपूर मोठमोठ्या धावा संख्या आपण पाहिल्या. 78 धावा, 59 धावा या क्रीडांगणावर. हो इथे बघा कशा पद्धतीने फटका खेचलाय. हो गॅप तरी पण शोधलाय. खरं तर अगदी शेवटच्या मोमेंटला विचार बदलला होता विनोद यांनी, मात्र ताकद जास्त होती त्यामुळे बॉल सीमापार फरार झालाय आणि आला तो चौकार. आणि शेवटचा बॉल तिसऱ्या षटकात. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळाडू आहेत तिकडे.
हो, चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि विनोद पाटील स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि जय गजानन कुक्षेत 2 गडी बाद 41 या धावसंख्येवर. थोडी गती द्या नवसाती दिवा टीम. लगेच आपला शेवटचा गोलंदाज आपण सज्ज करा. वेदांत पाटील पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 20, दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 7 धावसंख्येचा आलेख मंदावला. त्यानंतर थोडासा एक्सलरेट केला तो आकाशने, मात्र त्याच आकाशला क्लीन बोल्ड केलं ते आकाश सरडेने आणि त्या ओव्हर मध्ये धावा आल्या 14. हो, इथे बघा चांगला बॉल थोडासा खाली राहत असताना अजिबात उमगला नाही विनोद पाटील यांना चेंडू. धावसंख्या आपण पाहतो 41 या आकड्यावर. पहिला बॉल डॉट, शेवटचे 5 बॉल फर्स्ट इनिंग मधले. वाकूट टप्प्याचा बॉल करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय तो लॉंग स्टॉप रिजन मध्ये. फाईन मधनं खेळाडू येतोय. हो, बॉल अडला गेलाय पाण्याच्या साह्याने. त्या ठिकाणी बॉलची गती मंदावली आहे. तिसरीचा प्रयत्न होतोय. 3 धावा आपण पाहतो या बॉलवर आल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. सागर आणि विनोद 3 धावाने धावफलक पुढे जाईल 44 या आकड्यावर. कुठली अशी टोटल असणार आहे डिफेंडेबल? खरं तर टोटल या टोटलचा बचाव करतील कुक्षेत टीम. तिथे बॉलर्सला थोडंसं मार्जिन मिळेल. आता जेवढ्या जास्त धावा बनतील तेवढ्या गोलंदाजांवर प्रेशर कमी राहील. यासाठी प्रयत्न करावे लागतील ते दोन्ही बॅटर्सला. आणि इथे हा वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा आपण पाहिल्या तर वाईटच्या स्वरूपात बऱ्यापैकी आल्यात. या संपूर्ण इनिंगचा विचार केला तर 4 एक्स्ट्रा आतापर्यंत खर्च केल्यात. स्कोर 1 ने पुढे सरकतोय 45 या आकड्यावर. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. ऍटलीस्ट 60 तरी पाहिजेत असा विचार करत असेल कुक्षेत संघ. आणि गोलंदाजांनी जर अशा चुका केल्या तर तितकं आव्हान उभं करणं खरं तर अवघड जाणार नाही. कारण पहिल्या 3ही गोलंदाजांनी आपण पाहिलं तर काही चुका केल्या, त्याचा भुर्दंड त्यांना भोगावा लागलाय आणि आता वेदांतकडनं ते अपेक्षित नसणार आहे. हो, इथे बघा खेळसाड आउट खेळण्याचा प्रयत्न. विनोद ने 15 स्ट्राईक सोडली होती. एक क्विक सिंगल इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे येतोय तो डॉट बॉल. काय मनामध्ये सध्या सुरू आहे दोन्ही बॅटरच्या? काहीतरी डिस्कशन होणं आवश्यक आहे सागर आणि विनोद मध्ये. काय रणनीती असायला हवी आता येणाऱ्या बॉल्सवर? कारण आता टीमला धावांची गरज आहे. कारण अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण नवसाती दिवा टीम कडनं त्याचा फटका त्यांना बसलाय. जिथे सिंगल होती तिकडे मात्र चौकार गेला आणि आता मात्र कुक्षेत टीमने 50 धावा आतापर्यंत उभारल्यात. शेवटचे 2 बॉल. वेदांत पाटील सामना करतायत सागर. इथे स्लोअर 1चा वापर केला. चकवलं ते आपण पाहतो बॅटरला. यस, 22 असणार आहे आपण पाहतोय. बॉलचा कशाशी संपर्क झालेला नाहीये. 51 धावा धावफलकावर 51 रन्स. लास्ट बॉल टू गो. विनोद पाटील ऑन स्ट्राईक. यावेळेस ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता. कीपरकडनं थोडीशी चुकी झाली आणि ते मात्र एक सिंगल मिळत असताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा 22चा इशारा. शेवटच्या 2 बॉलवर आल्या फक्त 2 धावा त्या 22च्या स्वरूपात आणि धावसंख्या थांबली आहे ती 52 या आकड्यावर. आणि 53 धावांचं मात्र इथे लक्ष असणार आहे. 53 रन्स टू विन. चोवीस चेंडू आणि 53 धावांचं आव्हान असणार आहे ते नवसाती दिवा टीम समोर. बघूया आता काय रणनीती घेऊन उतरतील दोन्ही संघ. आता पहिल्या सत्रात बॅटिंग करताना समोर कोणतंही लक्ष नव्हतं, आता लक्ष आहे. कुक्षेत टीमला वाचवायच्या त्या 53 धावा
52 धावा आणि नवसादी दिवा टीमला करायच्या 53 धावा येणाऱ्या 24 बॉल मध्ये. आनंद घेता आपण कुशल 11 आणि जय गणेश सारसोळे क्रिकेट क्लब आयोजित नगरसेवक चषक 2025 चा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा श्री गणेश रामलीला मैदान सारसोळे गावामध्ये आपण आहोत. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व नगरसेवक सूर्यदादा पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण या स्पर्धेचं आयोजन केले. फॉर्च्यून इव्हेंट्स या स्पर्धेला लाईव्ह कव्हर करते. कुठे जाऊ नका, स्टे ट्यून विथ अस. अगदी उत्तरार्धाला आपण काही वेळातच करणार आहोत सुरुवात. जाऊया आपण आपल्या डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. हॅलो हॅलो, थँक्यू सो मच डीजे मास्टर.
उत्तरार्धाला आपण करतोय सुरुवात. 53 धावांचं आव्हान आहे नवसाती दिवा टीम समोर. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर काय घडलंय? हो, पंचांनी खरं तर अपील फेटाळून लावली आहे. चांगली फिल्डिंग, एकदा जोरदार टाळ्या विनोद पाटील यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. कमिटमेंट पहा त्यांची. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर आहे फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. याचं विकेट किपर ते होते आणि अगदी झोकून दिलं बघा एफर्ट्सला. क्या बात आहे. पहिला बॉल डॉट आलाय. गिरीश सावंत यांच्यासाठी हा बॉल. कॅचची संधी. ओ वा, लाजवाब विनय शर्मा, कुक्षेत संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. कुठलीही कमी नाहीये. पहिल्या बॉलवर जरी चान्स मिस झाला असेल आमच्याकडून, मात्र समोरच्या टीमचा एक हुकमी बॅटर इथे बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. विनय शर्मा स्वतःच्याच गोलंदाजीवर एक चांगला झेल टिपला आणि दिला तो पहिला धक्का नवसाती दिवा टीमला. दुसऱ्याच बॉलवर विकेट प्राप्त केली आहे जय गजानन कुक्षे टीमने. विनय शर्मा एक तेज तर्रार गोलंदाज. हितेश मडवी आलेत आता तिसऱ्या क्रमांकावर. 1 डाऊन लक्ष आहे 53 धावांचं. नॉकआउट ही स्पर्धा. प्रत्येक सामन्यामध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे. विनय शर्मा तिसरा बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज. ओ, राऊंड द विकेट. उचली घेणारा बॉल आपण पाहतोय. कट करण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी अप्पर कटचा प्रयत्न. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फ्लो खाली आणला तो हितेश मडवीने. हर्षल आहेत त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईकला. 3 बॉल अजून एकही रन आली नाहीये. हो, यावेळेस बघा अगदी फ्लॅटेड डिलिव्हरी, कमी गतीने टाकलेला बॉल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये हलकसं परिवर्तन आपण पाहतोय. आणि ॲज अ बॉलर आणि गोलंदाज म्हणून तुमच्याकडे वैविध्यता असणे गरजेचे आहे, व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमच्या वाटेला एक किंबहुना कधी कधी 2 षटकं येतात आणि त्या 6 किंवा त्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला व्हेरिएशन दाखवायचं. एका टप्प्यावर तुम्ही वारंवार गोलंदाजी करू शकत नाही. फलंदाजाला ते ओळखणं सोपं जातं आणि तेच करत असताना विनय शर्मा आपल्याला पाहायला मिळतोय. मेडन षटकाच्या दिशेने वाटचाल करतोय. आता आतापर्यंत 5 बॉल एकही रन दिली नाहीये, 1 विकेट प्राप्त केली आहे. पहिलं मेडन षटक होईल का? विकेट मेडन ओव्हर इथे पाहायला मिळेल का? नगरसेवक चषक 2025च्या या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये ओहो, इथे सिंगल प्राप्त केली जाते. ओहो हो, हरकत नाही. मात्र गोलंदाजी आवडली असेल, जोरदार टाळ्या विनय शर्मासाठी झाल्या पाहिजेत. फक्त 1 रन दिली आहे आणि एक महत्वपूर्ण विकेट. महत्वपूर्ण विकेट सोबत तो महत्वपूर्ण कॅच, एक अप्रतिम झेल तुम्ही अनुभवला तो विनय शर्माच्या माध्यमातून. लक्ष आहे 53 धावांचं, म्हणजे अजूनही 18 बॉल आणि 52 रनची गरज असणार आहे. गावदेवी ऐरोली संघाला विनंती आहे आपण रेडी राहावं. या मॅच मध्ये जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच तुमच्या समवेत लगेच खेळेल. येस, फर्स्ट एड बॉक्स. येस, ओव्हर नंतर येस फर्स्ट एड बॉक्स आपण रेडी ठेवावं. आयोजन कमिटीला विनंती आहे. या ओव्हर नंतर मैदानामध्ये मागण्यात आले. बँडेज शुभम निर्मल यांना आपण पाहतोय आता सेकंड ओव्हर मध्ये. कुक्षे संघामध्ये आपण पाहतोय बरेच युवा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. एक यंग टॅलेंट, त्यांना एक चांगलं व्यासपीठ. दुसऱ्या बाजूला नवसाती दिवामध्ये देखील अनेक युवा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं विनय शर्माला एक मॅजिकल स्पेल, एक आठवणीत राहणारा स्पेल खरं तर त्याने हाताळला. चिरकाळ त्याच्या आठवणी राहतील स्मरणामध्ये सर्वच कुक्षेत मधील खेळाडूंच्या आणि त्यांच्या सर्व समर्थकांच्या, ग्रामस्थांच्या. कारण 1 रन देऊन 1 विकेट पहिल्या षटकामध्ये त्याने प्राप्त केली आहे.
नवसाती दिवाच्या विरुद्ध. सेकंड ओव्हरमध्ये शुभम निर्मल. चला सामन्याला आपण थोडी गती प्रदान करूया. हितेश आलेत पुन्हा एकदा स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला हर्षल. हर्षल अजूनही स्ट्राईक पासून वंचित आहेत. 18 बॉल 52 ची गरज. पहिला बॉल स्विंग अँड मिस कम्प्लिटली. बॅट फिरवली तिळ मात्र संपर्क नाही. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. विकेट किपर क्लोज आहे त्यामुळे फुटवर्कला वाव नाहीये. पुढे सरसावला वाव नाहीये. जागेवरनं स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील आणि पुढे आलं तर बॉलला कनेक्ट करावं लागेल. आणि ती चर्चा आपण केली होती. पुढे आलं तर बॉलला कनेक्ट करावं लागेल आणि जर मिस झाला तर विनोद पाटील करणार नाही कोणती चुकी. यष्टी चित केलंय ते फलंदाज हितेश मडवीला आणि दुसरा धक्का नवसाती दिवा टीमला. विनय शर्माच्या पावलावर पाऊल देतोय तो शुभम निर्मल. विनयलाही दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. शुभम निर्मलला देखील दुसऱ्याच बॉलवर विकेट मिळाली. अगोदर आपण पाहिलं तर फलंदाजी चांगली झाली. 52 उभारल्या. एक सन्मानजनक स्कोर उभारला. बॉलर्सला थोडंसं मार्जिन मिळालं. 53 धावांचा पाठलाग करत असताना पिछेहाट झाली आहे. नवसाती दिवा टीमची मात्र अजूनही हातातनं सामना काही केलेला नाहीये. 2 फलंदाज बाद झाले. टॉप ऑर्डर नंतर मिडल ऑर्डर लोअर मिडल ऑर्डर यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. आणि निर्भय पाटील त्यांच्या समोर हर्षल आहेत. या दोघांना आता एका पार्टनरशिपची गरज आहे. सिंगल डबलची नाही तर चौकार षटकारांची पार्टनरशिप इथे आवश्यक असणार आहे. नवसाती दिवा टीमला जर 53 धावांचा पाठलाग करायचे धाव संख्या आहे ती फक्त एक. एकूण 8 बॉल झालेत या आतापर्यंत इनिंगचा विचार केला तर. हो इथे बघा फसवलं होतं. टप्पा पडल्यानंतर टर्न झाला बॉल. अगदी या बॉटमला लागल्यानंतर फक्त सिंगल स्वतः फॉलो थ्रू मध्ये ऑन साइडला जात असताना शुभम यांनी बॉल कलेक्ट केला. धाव संख्या 2च्या घरामध्ये. 9 बॉल आतापर्यंत झाले. त्या इनिंगचा विचार केला तर फक्त 2च धावा धाव फलकावर आहे. 2 विकेट्स गमावले ते नवसाती दिवा टीमने. एक्सलेशन आत्ताच करावं लागेल. धावगती आत्ताच वाढवावी लागेल अन्यथा उशीर होईल आणि तेव्हा काही उरणार नाही हातामध्ये. प्रयत्न केला जातोय अपुरा पडेल. सरळ मात्र विनयच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. शुभम निर्मल याला मिळालं दुसरं यश आणि नवसाती दिवा टीमला लागला तो तिसरा धक्का. थँक्यू. पण ऐकतोय आदरणीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांच्या वरती संगीतबद्ध केलेलं आणि त्यांचेच कट्टर समर्थक आपण पाहतोय. आणि एकेकाळी उत्कृष्ट समालोचक आणि सध्या युवा उद्योजक पांडुरंगजी खिलारे यांच्या वतीने या स्पर्धेला एक सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. ती सध्या आपण पाहतोय व्यासपीठावर आलेली आहे काही वेळापूर्वीच. त्यांचे आपण खरं तर हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूया पांडुरंगजी खिलारे युवा उद्योजक. त्याच दरम्यान आपण पाहतो शुभम निर्मल डॉट बॉल. 5 बॉल 1 रन 2 विकेट. मॅजिकल स्पेल शुभमचा देखील. पुन्हा खोलवट टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑनला खेळाडू तैनात. सिंगल मिळणार. शुभम निर्मल शेवटच्या बॉलवर आली सिंगल. या ओव्हरचा विचार केला तर फक्त धावा खर्च केल्या त्या 2 आणि 2 विकेट. एकदा जोरदार टाळ्या शुभम निर्मल साठी देखील झाल्या पाहिजेत.
टू मच. 2 ओव्हर नंतर धावा आहे धावफलकावर त्या फक्त 3 आणि गडी बाद झालेत ते 3. आपण सायकलचा उल्लेख करत होतो. राजेंद्रजी चौधरी साहेबांचं देखील आगमन झालंय. 40+ एक जबरदस्त खेळाडू कुक्षत गावचे, खास करून गोलंदाज राजेंद्र चौधरी दादांचं शब्द सुमनाने आम्ही करतो सहर्ष स्वागत नगरसेवक चषकामध्ये. सध्या नवसादी दिवाळ टीमच्या हातातनं मात्र सामना निष्ठच चाललाय हळूहळू असं दिसतंय. धावसंख्या आहे ती 4. फुलरलेचा बॉल होता, फायदा उचलता आला नाहीये. ज्याप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज साठी पांडुरंगजी खिलारी यांच्या वतीने सायकल पुरस्कृत केली, त्याचबरोबर नवनाथजी पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी अरविंदजी म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपल्याला पुरस्कृत करण्यात आली. आम्ही नवनाथजी पाटील यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. आणि इथे एक जबरदस्त टायमिंग असलेला हा षटकार आपण पाहतोय. उशिरा का होईना खेचत असताना बॅटर निर्भय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. दहा धावा धावफलकावर आहेत. अजूनही 43 रनची गरज आहे. 9 चेंडू आणि 43 धावा असं इक्वेशन आहे. 9 चेंडू 43 धावा. यावेळेस बघा अगदी अलॉंग द कार्पेट बॉल चालू तो सरळ लॉंग ऑनला प्रयत्न केला जातोय, मात्र तितकंच यश मिळत नाहीये. चौकार षटकार एक आला नक्कीच नुकताच षटकार. आता भरपूर अशा फटक्यांची गरज असणार आहे. 12 धावा धावफलकावर आहेत. 53 धावांचं आव्हान इथे पार करायचे. ब्रिजेश सिंग आपण पाहतोय कुक्षेत संघाचा एक स्ट्रायकर बॉलर. स्नो बॉल अबोव द वेस्ट हाईट बॉल. बीमर 1 धाव मिळणार. पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. कोणत्याही खेळाडूला रिदम सापडला नाहीये असं आज संपूर्ण दिवसभरामध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळालं. उमेश सर आपण पाहिलं तर, कारण प्रत्येक सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाने चेस करत असताना सुरुवात चांगली करून दिली होती. आज थोडंसं निराश केले नवसारी दिवा टीमच्या बॅटर्सने असं आपण म्हणू शकतो. किंबहुना जयगजानन कुक्षित संघाची गोलंदाजी चांगली झाली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण नवसारी दिवा देखील एक चांगली टीम आहे, एक परिपक्व टीम आहे. मग आज त्यांना अजिबात चालू दिलं नाहीये. त्यांच्या बॅटर्सला पूर्णपणे जकडून ठेवलं ते कुक्षित टीमच्या गोलंदाजांनी. यावेळेस बघा अगदी मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑफ वरनं शुभम निर्मल वेगाने बॉलवर आले. 2 धावा इथे पूर्ण होत असताना दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. आणि 3 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आहे ती 15 धावा, 15 रन्स. 6 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. थोडंसं अशक्यप्राय आव्हान आहे. 6 बॉल 38. गावदेवी ऐरोली गाव आपण सज्ज राहावं. कॅप्टनला विनंती, आपण व्यासपीठावरून आसनस्थ झाला तरी हरकत नाही. लगेच आपला टॉस केला जाईल आणि त्यानंतर शेवटचा सामना नेरुळ गाव संघ जो सकाळच्या सत्रामधनं 2 सामने जिंकत 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय तो आपल्याला पाहायला मिळेल. आज संपूर्ण दिवसभरामध्ये राहुल म्हात्रे, सिद्धेश कडू, अर्पित म्हात्रे सर्वच या खेळाडूंचा बोलबाला लागला नेरुळ टीमकडनं. दोन्ही सामन्यामध्ये अगदी दबदबा निर्माण केला या सर्वांनी मिळून. नेरुळगाव संघाने इन ॲक्शन ते असतील. मग त्यांच्या विरुद्ध दुसरा संघ कोण जाणार त्याची उत्सुकता आपल्याला आहे. सागर चौधरी चौथ्या षटकामध्ये 6 बॉल 38. सामना करतायत रितेश. 6 चेंडूमध्ये 38 धावा. पहिलाच बॉल तेज तर्रार तीक्ष्ण मारा, प्रखट जहाल मारा आपण पाहतोय. वेगवान बॉल, फास्ट अँड फ्युरियस, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विनोद पाटील जो अगोदर स्टंपच्या जवळ उभा होता तो किती लांब उभा आहे त्याच्यावरनं सागरच्या गतीचा अंदाज तुम्ही लावू शकता. वन्स अगेन बीटन. आता सामना हातात निसटलाय. आता फक्त औपचारिकतेच्या दिशेने सामना चाललाय. प्रत्येक गोलंदाजाने प्रभाव पाडलाय, इम्पॅक्ट टाकलाय या मॅच मध्ये कुक्षित टीमच्या वतीने. यावेळेस बघता ड्राईव्ह केलाय, फक्त ऑफ ड्राईव्हचा फटका. चांगलं टायमिंग, रन मिळेल ती सिंगल. पावसाळी रबल बॉल क्रिकेट. थोडंसं आता ढगाळ वातावरण झालेलं आहे, ढग एकत्र आलेले आहेत. अशा करूया हलक्याशा सरी कोसळतील येणाऱ्या 2 मॅचेस मध्ये तरी देखील, आणि आनंद द्विगुणित होईल.
हो, यावेळेस बॅकफुटला गेले शेवटच्या मोमेंटला विचार बदलत असताना आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता होते आणि आता 2 बॉलचा खेळ फक्त बाकी. 4 बॉलमध्ये फक्त सिंगल दिली आहे सागरने आतापर्यंत. चांगलं षटक, चांगला स्पेल, सर्वच गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय कुकशेट टीमच्या. हो, हुकचा फटका, काय फटका खेचलाय. जाता जाता का होईना थोडस मनोरंजन आपण पाहतोय प्रेक्षकांचं करत असताना. निर्भय पाटील, लास्ट बॉल, फक्त औपचारिकता शिल्लक, जस्ट फॉर्मॅलिटी. चला, सामना आपण पाहतो संपत असताना विजय प्रस्थापित केलाय जय गजानन कुकशेट टीमने. अभिनंदन. चला आपण करूया टॉस. धन्यवाद दीपक दादा पाटील साहेब. नवी मुंबई प्रीमियर